आणि ह्याच्यावरती दुसरा ब्लाऊज शिवायचा आहे. कटिंग करायला घेतला तर मला एक गोष्ट याच्यामध्ये नोटीस झाली, तर तुम्हाला ती लक्षात आली तर मला सांगा. पहिल्यांदा ब्लाऊज दाखवते. बटनवाला ब्लाऊज आहे, 4 टक्स आहे. इकडून बघितला की परफेक्ट ओके वाटतोय, इकडून सुद्धा परफेक्ट ओके वाटतोय. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये काय वेगळं वाटतंय का तर मला सांगा. कळालं तर लगेच कमेंटमध्ये हो म्हणा. नसेल कळालं तर मी सांगते. इकडे बघा, ही शोल्डर बघा, ही शोल्डर बघा, सेंटर आणि स्लीवचा सेंटर ओकेमध्ये आहे. ही शोल्डर बघा, स्लीवचा सेंटर आणि ह्याचा सेंटर. तसा शोल्डरचा सेंटर पाहायला गेलं तर असा येतोय. इकडे बघा. आणि त्यांनी काहीतरी गडबड झालेली हाईटला, त्याच्यामुळे असं केलं आहे. म्हणजे इथे 1.5 इंचाचा शोल्डर जो आहे तो बॅक साईडला घेतला आहे, फ्रंट साईडचा. त्याच्यामुळे काय झालं आहे, इथे जो आहे बॅक साईड मागे गेल्यामुळे, फ्रंट साईड मागे गेल्यामुळे बॅक साईडकडे, बॅक साईडपेक्षा फ्रंट साईड इथे 1 इंचाने वरती झाला आहे, दिसतंय, जो की इकडे नाही आहे तसं झालेला. बघा, इकडे थोडाफार झाला आहे, पण इकडे किती झाला आहे बघा. म्हणजे कमरेची जी पट्टी आहे ती इथे ओपन दिसते. आलं लक्षात. आता हा ब्लाऊज घातल्यानंतर हा पार्ट कुठे येतो, डाव्या साईडला. हा माझा डावा हात आहे. तुम्हाला उलटा व्हिडिओ आहे तर, म्हणजे मी समोरून व्हिडिओ काढतो तर हा उजवा वाटेल. हा डावा हात आहे, इकडे डाव्या हाताला येते आणि हे उजव्या हाताला येते. म्हणजे हे शिवणाऱ्यांनी काय झालेलं आहे, बॅक साईडला हाईट कमी पडलेली आहे. तर त्यांची बॅक साईडला हाईट एवढी कशी कमी पडली एकाच साईडला, हे मला पण काही कळत नाही काय विषय झाला आहे. कटिंगमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, त्यामुळे त्यांनी बॅक साईडची हाईट जी आहे ती कमी पडली आणि फ्रंट साईडचा हे शोल्डर जोडून असा सेंटर काढला आहे. असं जर हे ब्लाऊज आम्ही शिवलं तर अक्षरशः आमचे क्लायंट आम्हाला एवढे झापतील, एवढे बोलतील. पण हे चुकीचं काम आहे. कोणी केले काय जाणे, कोण जाणे, पण हे आहे ते परफेक्ट आहे. मग हे परफेक्ट येतं आहे तर हे ब्लाऊज परफेक्ट काय येत नाही बरं. यावेळेला तुमचं कुठंतरी हा कपडा असा आहे, 900 टेलर शिवणार असतील तर, कारण 20 इंचाची छाती आहे आणि 4 टक्सचा ब्लाऊजसुद्धा असा परफेक्ट नाही आहे बघा. आतली टक्ससुद्धा खूप छोटी आहे, अगदीच म्हणजे अर्धा इंचसुद्धा नाही आहे. 5 इंचाला थोडीशी जास्त आहे एक सूट, अर्धा इंचाला कमी आहे. त्याच्यामुळे हा पफ आहे पुढचा, तो सुद्धा असा व्यवस्थित नाही आहे, चपटा बसणार हा ब्लाऊज. आणि घातल्यानंतर हा प्रॉब्लेम नक्कीच करत असेल. त्यांनी बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये चेंजेस करायला सांगितल्या, पण तेव्हा मला लक्षात आलं नाही. आता मी कटिंगला घ्यायच्या अगोदर माप घेतलं तेव्हा लक्षात आलेलं आहे. सो तुम्ही टेलर असाल आणि अशा जर ब्लाऊजमध्ये चुका तुमच्या होत असेल तर अजिबात अशा चुका करू नका. आपलं काम खराब होतं याच्यामुळे. हे बघा किती छान आलं आहे आणि इथे गडबड झाली. आता हे टेलर आहे म्हणून लक्षात आलं, घालणाऱ्यांच्या लक्षात आलं नसेल. आणि लक्षात आलं असेल तरीसुद्धा त्यांना काय म्हणजे काय पर्याय नसतो, तयार झालेला ब्लाऊज आहे. तर ह्याचा पफसुद्धा चपटा आहे. 4 टक्सचा ब्लाऊज घातल्यानंतर हवं तसं बसत नाही, म्हणून आपल्याला असे ब्लाऊज घातल्यानंतर क्लायंट म्हणतात की 4 टक्सचा ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही.